मध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपला हा 1 एकरचा आलेचा प्लॉट होता. आपण याच्यामध्ये मक्याचं हे पीक घेतलेले. शेतकरी मित्रांनो, बाजारभाव कमी असल्यामुळे आपण पूर्वीच तयारी केली होती. मक्का आता जवळपास तुऱ्यामध्ये आहे. ज्या शेतकऱ्यांनी मक्याचं हे पीक केलेलं आहे आले पिकामध्ये, तर त्यांचे तणनाशकाविषयी बऱ्यापैकी शेतकऱ्यांची विचारणा झाली, की बा आले पिकामध्ये जे आहे तर तणनाशकासाठी कुठल्या तणनाशक रेफरन्स देशाल किंवा जेणेकरून आलेलाही काही प्रॉब्लेम होणार नाही आणि मक्यातलं सुद्धा तण जे आहे तर ते पूर्ण जाईल. तर शेतकरी मित्रांनो, त्याच अनुषंगाने मी जे मारलेलं तणनाशक आहे तर मी त्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमधून थोडंसं माहिती देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्ही बघितलं तर तणनाशक मारून मला जवळजवळ 1 महिन्याच्या आसपास झालेलं आहे. थोडा व्हिडिओ माझा लेट झालेला आहे. तर तुम्ही बघितलं तर झूम केल्याच्या नंतर असं दिसतं की तण हे पूर्ण पहिले सुरुवातीचं वाळून गेलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, मी आपण याच्यामध्ये जे वेगवेगळ्या कंपन्यांचे तणनाशक येतात. बरेच शेतकरी म्हणत होते की बा टिंजर जर मारलं तर आल्या पिकाला काही बाधा होईल का? तर शेतकरी मित्रांनो, टिंजरमुळं आल्या पिकाला 100% नुकसान हे होतं आणि टिंजर हे एकदम हाय मॉलिक्युल हर्बिसाईड आहे आणि ते मक्यावरती बी चालतं. याचा काही अडचण नाही. पण शेतकरी मित्रांनो, जे आलेलं आहे तर ते आलेला बाधित करू शकतं. म्हणजे हराळ जे आहे तर हराळीसारख्या गवताला ते वाळू शकतं. तर ते त्याचे म्हणजे डेन्सिटी ही जास्त आहे. मातीवर पडल्याच्यानंतर ते लवकर न्यूट्रल हे होत नाही. तर त्याच पार्श्वभूमीवर आले हे खराब होऊ शकतं किंवा डागी पडू शकतं. त्याच अनुषंगाने जे आहे शेतकरी मित्रांनो, तर मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगतो होतो की सिजंटाचं एक कॅलरीज एक्स्ट्रा नावानं एक तणनाशक मिळतं. तर त्याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो, ते एकदल, द्विदल जे तण आहे तर ते त्या तणांचा पूर्ण नायनाट करतं आणि मका या पिकावरती ते सहजासहजी चालतं आणि थोडंफार आलेला त्याचा पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्याचा साईड इफेक्ट हा होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ॲट्राझिन जे आहे तर आपण जर बघितलं तर ॲट्राझिन जे पावडर असतं, आपण सुरुवातीला जेव्हा आले लागवड करतो तेव्हा 1 महिन्या अगोदर आले जर्मिनेट होण्याच्या आधी आपण त्याचा वापर करत असतो. तर ते एक अंडीनाशक असतं. तर ते तणांना उगू देत नाही. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी मित्र मक्का पेरल्याच्या नंतर मक्कामध्ये पावडर फॉर्मचं ॲट्राझिन हे टाकतात. तर ते एकमेव असं औषध आहे शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये काही मिक्स वगैरे करायची गरज नाही. त्याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो, ते आपलं 20 लिटर पाण्याला टाकीच्या, तर आपण त्याला 120 ते 140 ml पर्यंत आपण त्याला वापरू शकतो. त्याच्यामध्ये जे टेक्निकल आहे ॲट्राझिन 22.7% आणि मेक्सोट्रायवॉन 2.27% हे कॉम्बिनेशन येतं. सिजंटाचं येतं. शेतकरी मित्रांनो, इतर कंपन्यांचंही मिळत असतील, पण मी ते काही वापरलेलं नाही. पण सिजंटा या कंपनीचं मी जे आहे तर कॅलरिक एक्स्ट्रा त्याचं ब्रँड नाव आहे आणि त्याच्यामध्ये टेक्निकल ॲट्राझिन 22.7% आणि मेसोट्रायवॉन 2.27% हे असं त्याचं प्रमाण आहे. म्हणजे असे त्याच्यात टेक्निकल आहे. तर शेतकरी मित्रांनो, तण जर बघितलं तर तणासाठी एकदम उत्तम असं त्याचा रिझल्ट आहे. तर मी त्याचा वापर हा केलेला आहे आपल्या मक्का या पिकावरती. मक्का ही एकदम टॉप आहे आणि तणांचाही आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा फवारणी घेत असताना काळजी एक अशी घ्यायची आहे, आपल्याला हा बॉटम आपल्याला फवारणी करायची आहे. म्हणजे आल्याच्या पिकावरती सुद्धा त्याचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती उडाला नाही पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हे हार्बिसाईड जे आहे तर सिलेक्टिव्ह हार्बिसाईड आहे आणि जे काही जर समजा याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे येतील तर त्या तणांना आणि त्या पिकाला त्याचा नायनाट होऊ शकतो. हे ऊस याचं जे रिकमेंडेशन आहे तर ऊस आणि मक्या या पिकासाठी असतं. पण आपण याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपण याला वापरतो. तर आता मी या 2 खुणा केलेल्या आहे. हे बघा, ही एक खूण आहे आणि ही एक खूण आहे. या हिशोबाने आपण जर झब्बा लावून जर व्यवस्थित फवारणी जर केली तर आपल्याला तणांचाही 100% आपल्याला कंट्रोल हा मिळून जाईल आणि आपला निंदाचा खर्च आपल्याला वाचून जाईल. शेतकरी मित्रांनो, त्याची कॉस्ट एकदम कमी आहे. 700 mlचं पॅकिंग मला असं वाटतं 800 रुपयाला, 800-850 रुपयापर्यंत बसतं आणि 1400 mlचं जे पॅकिंग आहे तर ते थोडं महाग जातं. ते 1400 रुपयापर्यंत असं बसतं असं मला वाटतं. शेतकरी मित्रांनो, आपण कुठल्या कंपनीचा प्रचार करत नाही आहे आणि कुठल्या कंपनीचा रेफरन्सही देत नाही. मला जे असे रिझल्ट आले त्याचे मी आपल्याला हे प्रॅक्टिकल व्हिडिओ माझे सगळे अनुभवाचे व्हिडिओ असतात. मी कुठून व्हिडिओ उचलून आणतो आणि असं प्रदर्शित करतो असं मी करत नाही. माझे टोटल प्रॅक्टिकल व्हिडिओ असतात शेतकरी मित्रांनो. आता हा माझा स्वतःचा आलेचा प्लॉट आहे. मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगत होतो किंवा आंतरपिकाचं नियोजन करा. तर मी स्वतः वैयक्तिक माझ्या आल्या पिकामध्ये आंतरपिकाचं नियोजनसुद्धा केलेलं आहे. 1 एकरच्या प्लॉटमध्ये मक्का आणि 1 एकरमध्ये मी काकडी केलेली आहे. त्याचंही मी लवकरात लवकर एखादा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याला दाखवेन.
जेणेकरून त्यांना त्याच्यातून काहीतरी बोध घेता येईल. शेतकरी मित्रांनो, बाजार कमी झाले म्हणून खचून जायचं नसतं. आपल्याला आपला संघर्ष आपला चालू ठेवायचा असतो. शेतीमध्ये प्रॉफिट कसं राहील आपल्याला आणि जास्तीत जास्त पैसा आपला कसा खेळता होईल, भांडवल कसं खेळता होईल, त्या अनुषंगाने प्रयत्न करणं प्रत्येक शेतकऱ्याचं कार्य आहे. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावा. धन्यवाद.